नमस्कार, गुड मॉर्निंग. मी केतकी जोशी. आपल्या स्पीड न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपण महत्त्वाच्या घडामोडी स्पीड न्यूज मध्ये बघणारच आहोत, पण त्याआधी बघूयात हेडलाईन्स. अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्तांना अधिवेशन संपण्यापूर्वी मिळणार मदतीचं पॅकेज. एकनाथ खडसेंची विधिमंडळात घोषणा. नारायणाने टक्कर द्यायला घाबरत नाही. ती कोणाची मोठी लहान मी पाहत नाही, फक्त ती द्यावी की नाही हा विचार करतोय. हा विचार तुम्ही 23 मार्च पर्यंत जाहीर करणार आहात? होय होय होय. नाराज नारायण राणेंसमोर काँग्रेसने ठेवला वांद्रे पूर्वमधून लढण्याचा प्रस्ताव. शिवसेनेच्या बाळा सावंतांच्या निधनानंतर होतीये पोटनिवडणूक. राणे 23 मार्चला जाहीर करणार निर्णय. दिल्लीत राष्ट्रपती राजवट असताना केजरीवालांनी केला होता काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न. आपचे माजी आमदार राजेश गर्ग यांनीच केलं केजरीवालांचं स्टिंग. या घडामोडींनंतर अंजली दमानी यांचा आपचा राजीनामा. कोळसा घोटाळा प्रकरणात आता माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना समन्स. 8 एप्रिलला हजर राहण्यासाठी विशेष कोर्टाने बजावले आदेश. काँग्रेसला मोठा दणका. आगामी आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकासाचा दर 7.5% राहील. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. केंद्र सरकारच्या अंदाजापेक्षा कमी विकास दराची ही शक्यता. भारताला दिला कठोर आर्थिक सुधारणांचा सल्ला. वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेच्या कुमार संगकारानं रचला इतिहास. सलग 4 मॅचेसमध्ये ठोकली सेंचुरी. आणि जुन्नरमध्ये फुललाय निसर्गाचा रंगोत्सव. माळशेज आणि शिवनेरीमध्ये काटेसावर पांगारा, चाफा आणि बहावा फुलांची रंगांची उधळण. आणि आपण सुरुवातीला बघणार आहोत राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. विधानसभेमध्ये काल गारपीट आणि अवकाळी पावसावरची चर्चा पूर्ण झाली. महसूल आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी या चर्चेला उत्तर दिलं. अधिवेशन संपण्यापूर्वी गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पॅकेज देऊ, अशी घोषणा महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी विधानसभेत केली आहे. शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केल्यानंतर खडसेंनी ही घोषणा केली आहे. सांगली जिल्ह्यातल्या तासगावमध्ये मणेराजुरी, चिंचणी, सावळज या गावांमध्ये मंगळवारी रात्री अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे द्राक्ष बागा, बेदाणा तसंच पिकांचं मोठं नुकसान झालंय. ज्वारी, गहू ही पिकं जमीनदोस्त झाली आहेत. पावसाचं पाणी द्राक्षाच्या घडांवर पडल्यानं ती कुजायला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी बेदाणा शेड कोसळले आहेत. 8 दिवसांपूर्वीही तासगाव तालुक्यात असाच पाऊस झाला होता आणि त्यातून वाचलेल्या पिकाचं या पावसानं आता मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मुस्लिम आरक्षणाचा GR रद्द करण्याच्या मुद्द्यावरून काल विधानसभेत मुख्यमंत्री आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. मुस्लिम आरक्षणाचा GR रद्द करण्यावरून विरोधकांनी सरकारला जाब विचारला आहे. राज्यघटनेनुसार आरक्षणाचा सरकार विचार करेल, अशी मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर विरोधकांचं समाधान झालं नाही. विधानसभा मुख्यमंत्री चालवतात की अध्यक्ष, असा प्रश्न दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थित केला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. त्यानंतर 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावं लागलं. नारायण राणेंची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसनं आता त्यांना वांद्रे पूर्वची पोटनिवडणूक लढवण्यासाठी विचारणा केली आहे. एकीकडे राणे बंडाच्या पावित्र्यात असतानाच काँग्रेसनं त्यांना हा प्रस्ताव दिलाय, पण खरं पाहता एखाद्याच्या निधनानंतर जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीत त्याच्या जवळच्या व्यक्तीला सहानुभूतीचा फायदा होतो, असं आतापर्यंतचं चित्र आहे. मग काँग्रेसनं अशा जागेवर राणेंना लढण्याचा प्रस्ताव देऊन नेमकं काय नेम साधलाय, अशी ही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे वांद्रे पूर्व हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. राणेंनी शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून वारंवार सेनेतल्या नेत्यांवर टीकास्त्र सोडलंय. आणि अशा परिस्थितीत या मतदारसंघातला मतदार राणेंना मतदान करणार का, हा खरा प्रश्न आहे. येत्या 11 एप्रिलला या पोटनिवडणुकीसाठी मतदान होतंय. भिवंडी तालुक्यातल्या कोनगाव इथं एका 3 वर्षाच्या मुलीवर निक्षेप लैंगिक अत्याचार झालाय. या प्रकरणी कोनगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी 19 वर्षाच्या तरुणाला संशयित आरोपी म्हणून अटक केली आहे. या मुलानंच अत्याचार केल्याचं पीडित मुलीच्या आईचं म्हणणं आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होतोय. संशयिताला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नागपुरातल्या भारत खटवानी हत्या प्रकरणात पोलिसांनी अखेर कारवाई केली आहे.
या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी 5 जणांना अटक केली। खटवानी यांच्यावर गेल्या शनिवारी काही खंडणीखोरांनी प्राणघातक हल्ला केला होता। उपचारादरम्यान काल त्यांचा मृत्यू झाला। 4 दिवसात पोलिसांनी या प्रकरणी कारवाई केली नव्हती, पण मीडियामध्ये ही बातमी आली आणि अखेर पोलिसांनी 5 दिवसांनंतर 5 जणांना अटक केली। पुण्यातल्या बोहरीआळीमध्ये दुपारी 4च्या सुमाराला भर रस्त्यात पूर्व वैमनस्यातून गोळीबाराची घटना घडल्यानं खळबळ उडाली। अजय शिंदे या गुंडावर गोळीबार करण्यात आला, पण त्यामध्ये अजयची मैत्रीण मेघना हिच्या पोटात गोळी लागल्यानं ती गंभीर जखमी झाली। जवळच्या चौकात गस्तीवरच्या मार्शल्समुळे एक आरोपी नवनाथ लोधा याला पकडण्यात पोलिसांना यश आलं। या प्रकरणात एकूण 5 आरोपी असल्याचं तसंच अजय शिंदे आणि नवनाथ लोधा ही दोघंही पोलीस कर्मचाऱ्यांची मुलं असल्याचं आणि ते पूर्वी स्वारगेट पोलीस लाईनमध्ये राहत असल्याचं निष्पन्न झालंय। काही महिन्यांपूर्वी स्वारगेट जवळ कुणाल पोळ याचा खून झाला होता, त्या प्रकरणाचा या घटनेशी संबंध असल्याचंही पोलीस तपासात पुढे आलंय। मुंबईमधल्या माहुल भागात 2013 मध्ये चोरी गेलेले दागिने मूळ मालकांना परत मिळालेत। उत्तम सिंग उर्फ राजू या सोनारानं दागिन्यांना पॉलिश करून देतो अशी थाप मारून 87 कोळी महिलांकडून 5 किलो दागिने घेतले होते। त्यानंतर त्यानं पळ काढला। या महिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, पण राजूचा शोध लागला नाही। त्यानंतर या महिलांनी तत्कालीन आमदार चंद्रकांत हंडोरे यांची भेट घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आई सरिता फडणवीस यांची काल ठाण्यात आचार्य अत्रे कट्ट्यावर मुलाखत झाली। यावेळी ठाणेकरांशी संवाद साधताना सरिता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या जडणघडणीच्या आठवणी सांगितल्या। आपल्याला कधी स्टेजवर भाषण करण्याची सवय नाही असंही त्या म्हणाल्या। होळी आणि रंगपंचमीला सगळ्यांनीच रंगाचा आनंद लुटला आणि त्याच वेळेला सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये सध्या निसर्गाचा रंगोत्सव पाहायला मिळतोय। भूसंपादन विधेयक राज्यसभेत मांडण्याविषयी अजूनही काही स्पष्टता नाहीये। अधिक चर्चेसाठी हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्यात यावं अशी मागणी तृणमूल काँग्रेस, जेडीयू, डावे पक्ष, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बसपा यांनी केली आहे। तर बिजू जनता दल आणि अण्णा द्रमुक यांनी अजूनही आपली भूमिका ठरवलेली नाहीये। राज्यसभेत मोदी सरकार अल्पमतात असल्यामुळे तिथे त्यांनी नरमाईचं धोरण स्वीकारलंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विरोधक आणि सरकार दरम्यान काही महत्त्वाच्या विधेयकांवर एकमत झालंय। विमा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले आणि त्याला राज्यसभेतही मंजुरी मिळू शकते। काँग्रेसचा या विधेयकाला पाठिंबा आहे। या महिन्याअखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 7.2% राहील असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केलाय। पुढच्या वर्षी हा दर 7.5% इतका असेल असाही नाणेनिधीचा अंदाज आहे। हे दोन्ही अंदाज केंद्र सरकारच्या अंदाजापेक्षा कमी आहेत। केंद्र सरकारच्या अंदाजानुसार या वर्षाचा आर्थिक विकासाचा दर 7.4%, तर पुढच्या वर्षाचा दर 8 ते 8.5% इतका राहील। गेल्या महिन्यात बजेट सादर करताना अरुण जेटली यांनी हे अंदाज व्यक्त केले होते। भारताला वेगानं आर्थिक प्रगती साधायची असेल तर अनुदान कमी करणं, सर्वंकष कर सुधारणा राबवणं आणि कडेकोट वित्तीय धोरण राखणं असे कठोर उपाय करावे लागतील असंही नाणेनिधीनं सुचवलंय। आम आदमी पार्टीतला संघर्ष आता विकोपाला गेलाय। अरविंद केजरीवाल यांच्यावर घोडेबाजार केल्याचा गंभीर आरोप आपचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी केलाय आणि त्यासाठीचा पुरावा म्हणून त्यांनी एक रेकॉर्डिंगही सादर केलंय। दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट असताना केजरीवाल यांनी काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला अशा स्वरूपाचा संवाद या रेकॉर्डिंगमध्ये आहे। या रेकॉर्डिंगचा हवाला देत राज्यातल्या आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी पक्षाला रामराम ठोकलाय। आपमध्ये डर्टी पॉलिटिक्स होत असल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय। दरम्यान हे सगळं सुरू असताना दिल्लीत योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी अरविंद केजरीवालांवर प्रतिहल्ला केलाय। काल आपनं पत्रक काढून या दोघांवर आरोप केले होते आणि त्याला उत्तर म्हणून यादव आणि भूषण यांनी एक नवीन पत्रक काढलंय। केजरीवालांच्या आग्रहामुळे काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केल्याचं योगेंद्र यादव यांनी म्हटलंय।
काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करायला आमचा विरोध होता असंही ते म्हणाले. आम्ही आपमध्ये राहूनच संघर्ष करू आणि पक्षांतर्गत लोकपालनं आमच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी करावी असं आवाहनही यादव यांनी दिलंय. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आलाय. विशेष कोर्टानं मनमोहन सिंग आणि इतर 5 जणांना समन्स बजावलंय आणि त्यामध्ये माजी कोळसा सचिव PC पारख, कुमार मंगलम बिर्ला तसंच हिंदाल्को ग्रुपचे अधिकारी शुभेंदू अमिताभ आणि डी भट्टाचार्य यांचा समावेश आहे. या सगळ्यांना 8 एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. 2005 मध्ये जेव्हा कोळसा खाण वाटप झालं होतं त्यावेळेला मनमोहन सिंग यांच्याकडे कोळसा खातं होतं. सुप्रीम कोर्टानं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 218 पैकी 214 कोळसा खाण वाटप रद्द केली होती. गुजरातच्या महत्वाकांक्षी नर्मदा प्रकल्पासाठी आतापर्यंत 47,202 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. यापैकी सरदार सरोवर धरणासाठी 5,777 कोटी करण्यात आलेत, तर गुजरात सरकारतर्फे विधानसभेत यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. काँग्रेसच्या सदस्यांनी याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. इतकी मोठी रक्कम खर्च केल्यानंतरही अजूनही 48,000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचे कालवे बांधण्याचं काम शिल्लक आहे. कालवे बांधण्याचं काम जोरात सुरू असल्याचंही सरकारनं सांगितलंय. 2013-2014च्या आर्थिक वर्षात बिहारच्या अर्थव्यवस्थेत 9.92% दरानं वाढ झाल्याचं बिहार इकॉनॉमिक सर्व्हेमधून स्पष्ट झालंय. तर याच काळात बिहारच्या दरडोई ढोबळ उत्पन्नामध्ये 1,300 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. बिहारचे अर्थमंत्री बिजेंद्र यादव यांनी काल हा इकॉनॉमिक सर्व्हे विधानसभेत सादर केला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर थोड्या वेळातच हा सर्व्हे सभागृहात ठेवण्यात आला. राष्ट्रीय आर्थिक विकास दरापेक्षा जास्त दर असलेल्या काही मोजक्या राज्यांमध्ये बिहारचा समावेश होतो. मात्र राष्ट्रीय दरडोई उत्पन्नापेक्षा बिहारचं दरडोई उत्पन्न बरंच कमी आहे. भारतानं मॉरिशसला काही महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी $50 कोटी कर्ज देऊ केलंय. 3 देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशल्स बेटांचा दौरा आटोपून काल संध्याकाळी 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी मॉरिशसला पोहोचले. नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांच्या दरम्यान चर्चा झाल्यानंतर 5 करारांवर सह्या करण्यात आल्या. दुहेरी कर आकारणी पद्धतीचा गैरवापर टाळण्यासाठी त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी दोन्ही देशांची चर्चा सुरूच राहणार आहे. या आकारणीमुळे अनेक उद्योजक मॉरिशसमध्ये महत्त्वाच्या आर्थिक उलाढाली करतात आणि त्यामुळे भारताला त्यावर कर आकारता येत नाही. मॉरिशसमध्ये अशा व्यवहारांवर अतिशय कमी कर आकारला जातो. कर्नाटकातल्या कोथानूर भागामध्ये स्थानिकांनी कोस्टारिकाच्या 4 नागरिकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या चौघांना एका रेस्टॉरंटमध्ये मारहाण करण्यात आली. त्यानंतर कोणाही विरोधामध्ये तक्रार दाखल केली नाही. मात्र पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आणि दोषींविरोधात कारवाई करण्यात येईल असं सांगितलंय. भाषेच्या अडचणीमुळे स्थानिक या परदेशी नागरिकांमध्ये संवादाचा अभाव होऊन हा प्रकार घडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. अलाहाबाद जिल्हा न्यायालयाच्या आवारात एका वकिलाची हत्या झाल्यानंतर तिथे जाळपोळ झाली. एका पोलिसानं ही हत्या केल्याचा संशय आहे. या घटनेनंतर संतप्त वकिलांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली. या दरम्यान त्यांनी सुमारे डझनभर वाहनांची तोडफोड केली आणि त्यांना आगी लावल्या. दुपारच्या जेवणाच्या वेळेला पार्किंगच्या जागेजवळ नबी अहमद हे वकील आणि शैलेंद्र सिंह या पोलीस उपनिरीक्षकादरम्यान भांडण झालं. यानंतर पोलिसांनी पिस्तूल काढून गोळीबारही केला. या गोळीबारातच अहमद यांचा मृत्यू झाल्याचं मानलं जात आहे. गोळीबार केल्यानंतर पोलीस अधिकारी पळून गेला आणि जाताना आपल्या मागे कोणी येऊ नका असं पिस्तूल दाखवत धमकावत होता. बघूयात काही आंतरराष्ट्रीय घडामोडी. अमेरिका युक्रेनला अजून $7.5 कोटी मदत करणार आहे. युक्रेनच्या पूर्व भागात सध्या रशिया धर्जिण्या बंडखोरांची लढाई सुरू आहे. युक्रेनला बिगर घातक लष्करी सामग्री उपलब्ध करून देण्यासाठी हा निधी असेल असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री डॉन केरी यांनी काल जाहीर केलंय. त्याशिवाय अमेरिका युक्रेनला बहुउपयोगी वाहनांसह रेडिओ आणि तोफ विरोधी रडार अशी युद्ध सामग्रीही पाठवणार आहे. अमेरिकेनं युक्रेनला संहारक शस्त्र पुरवठा करावा अशी मागणी अमेरिकेचे लोकप्रतिनिधी करतायत. पण सध्या तरी अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलंय. दरम्यान युक्रेनमधल्या रशिया धर्जिण्या बंडखोरांना पाठिंबा देणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्थांवर अमेरिकेनं निर्बंध लादले. इराकचं सैन्य आणि त्यांना पाठिंबा देणारे शिया बंडखोर यांनी तिक्रित शहरामध्ये प्रवेश केलाय. सध्या हे शहर आयसिसच्या ताब्यात आहे आणि ते परत मिळवणं हे आयसिस विरोधातल्या लढाईत इराकी सैन्यासमोरचं प्रमुख आव्हान आहे. उत्तरेकडच्या कादिसिया या शहरातून इराकी सैन्यानं तिक्रितमध्ये प्रवेश मिळवल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. इराकी सैन्याच्या शिरकावानंतर तिक्रितमध्ये स्फोटांचे आवाज ऐकायला आले आणि काही ठिकाणी धूरही दिसत होता. तिक्रित ही सलाहुद्दीन या प्रांताची राजधानी आहे.
बगदाद आणि मोसुलला जोडणाऱ्या शहर रस्त्यावरचं तिक्रीत हे महत्त्वाचं शहर आहे. त्यामुळेच मोसुल परत मिळवण्यासाठी इराकी सैन्याच्या डावपेचांमध्ये तिक्रीतवर ताबा मिळवणं अतिशय महत्त्वाचं आहे. दरम्यान इराकमधल्या आलम शहरात स्थानिक नागरिकांनी काल जल्लोष साजरा केला. आयसिस विरोधात उघडलेल्या आघाडीत हे शहर परत मिळवण्यात इराकी सैन्याला मंगळवारी यश मिळालं. आलममध्ये काही तासांच्या लढाईनंतर इराकी सैन्यानं आयसिसचा पाडाव केला. त्यानंतर लगेचच त्याने तिक्रीतकडे कूच केलं. सैन्य पुढे जात असतानाच नागरिकांनी रस्त्यांवर येऊन नाचून आपला आनंद साजरा केला. त्यामध्ये त्यांनी सैनिक आणि लष्करी अधिकाऱ्यांनाही सहभागी करून घेतलं. अमेरिकेतल्या फ्लोरिडा प्रांतात पेन्साकोला या शहराजवळ लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात होऊन 11 जण ठार झालेत आणि त्यामध्ये 7 नौसैनिक आणि 4 जवानांचा समावेश आहे. रात्रीच्या प्रशिक्षणासाठी या हेलिकॉप्टरनं उड्डाण केल्यानंतर ते पाण्यात कोसळलं. रात्री शोधकार्य हाती घेण्यात आलं. मोठ्या प्रमाणात धुकं असतानाही आधुनिक उपकरणांच्या मदतीनं मृतदेहांचा शोध घेतला जात होता. यामध्ये काही मानवी अवशेष हाती लागले. अपघातात सर्व सैनिक मारले गेल्याचं गृहीत धरण्यात आलं. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल असं अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केलंय. टांझानियामध्ये एक ट्रक बसवर आदळून अपघात झाला. त्यामध्ये किमान 41 जण ठार झाले. टांझानियाच्या इरिंगा प्रांतात ही घटना घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अपघातानंतर काही मृतदेह विखरून पडले होते. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. पुरेशी साधन सामग्री नसल्यानं ट्रक आणि बस दरम्यान अडकलेल्यांना बाहेर काढण्यात वेळ लागत होता. रशियामधल्या कझन शहरामध्ये एका मोठ्या शॉपिंग सेंटरला आग लागली. या आगीमुळे शेजारच्या दुकानांनाही आग लागली. यामध्ये एका तरुण महिलेचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. त्यापैकी बहुतेक जण दुकानदार होते आणि ते स्वतःचा माल वाचवण्याचा प्रयत्न करत होते. त्या दरम्यान अनेकांनी पोलिसांची रांग तोडली. यामध्ये किमान 3 पोलीसही जखमी झाले. जपानमध्ये काल प्रलयंकारी भूकंपाचा 4था स्मृतिदिन पाळण्यात आला. या भूकंपात आणि त्यानंतरच्या सुनामीमध्ये जवळपास 19,000 जपानी नागरिकांचा मृत्यू झाला होता. फुकुशिमामध्ये दाईइची या बंद पडलेल्या अणुऊर्जा प्रकल्पामध्ये कर्मचाऱ्यांनी दुपारी 2:46 1 मिनिटाचं मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. याच वेळेला हा भूकंप झाला होता. या भूकंपानंतर जपानमधल्या सगळ्या 48 अणुभट्ट्यांचं काम बंद पडलं होतं. अणुऊर्जा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी जपान सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करण्यात येते. न्यूझीलंडमध्ये एका माथेफिरूनं लहान अर्भकांच्या खाण्यामध्ये विष मिसळण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे सगळ्या सुपरमार्केट्समध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येते. न्यूझीलंडमध्ये पेस्ट कंट्रोल करण्यासाठी विषाचा वापर करण्यात येतो आणि त्याचा निषेध करण्यासाठी या माथेफिरूनं थेट लहान बाळांच्या अन्नातच विष कालवण्याची धमकी दिली आहे. या माथेफिरूची अजूनही ओळख पटलेली नसली तरी त्यांनी आपण महिना अखेरीला जनतेसमोर येण्याचं जाहीर केलंय. त्याच्या धमक्या म्हणजे खोडसाळपणा असल्याचं सरकारमधल्या काहींना वाटतंय, पण सुपरमार्केटवाले मात्र कोणताच धोका पत्करायला तयार नाहीयेत. पेरूमधल्या तितिकाका तलावातून सध्या गाळ काढण्याचं काम सुरू आहे. हे सरोवर नौकानयनासाठी जगात सर्वोत्तम मानलं जातं. अमेरिकेच्या 25 स्वयंसेवकांनी या तलावातून 5 ट्रक भरून गाळ काढलाय. लोक जेव्हा तलावात प्लॅस्टिकचा कचरा फेकतात तेव्हा हा कचरा 10,000 वर्ष साठून राहतो. त्यामुळे त्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होतो असं हे स्वयंसेवक सांगतायत. हा तलाव पेरूमध्ये पुनो या प्रांतामध्ये आहे आणि पर्यटकांच्या आकर्षणाचं मुख्य केंद्र आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांनी काल लंडनमध्ये राणी एलिझाबेथ द्वितीयची भेट घेतली. राणीची भेट घेण्यासाठी सिरिसेना बकिंगहॅम राजवाड्यात गेले. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी जयंती पुष्पा कुमारी याही होत्या. सिरिसेना 4 दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. राणीला भेटायला जाण्यापूर्वी सोमवारी त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांचीही भेट घेतली. बघूयात काही क्रीडा क्षेत्रातल्या घडामोडी. वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेनं स्कॉटलंडचा 148 रन्सनं दणदणीत पराभव करत ग्रुप ए मध्ये दुसरं स्थान पटकावलंय. टॉस जिंकून लंकेनं पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा कुमार संगकारा आणि तिलकरत्ने दिलशाननं रन्सचा पाऊस पाडला. थिरिमाने झटपट आऊट झाल्यानंतर दिलशान आणि संगकारानं तुफान सेंचुरी ठोकत मोठ्या स्कोअरजवळ लंकेला नेला आणि दिलशाननं 104 रन्स तर संगकारानं 124 रन्स केले. त्यानंतर कॅप्टन अँजेलो मॅथ्यूजनं 51 आणि कुसाल परेरानं फटकेबाजी करत लंकेला 300चा टप्पा पार करून दिला. अखेर लंकेनं स्कॉटलंड समोर विजयासाठी 364 रन्सचं आव्हान उभं केलं. स्कॉटलंडतर्फे जॉश डेव्हीनं 3 विकेट्स घेतल्या. स्कॉटलंडची सुरुवात खराब झाली, पण कॉलमन आणि मॉम्सेननं फटकेबाजी केली. मॉम्सेननं 60 रन्स केले. कॉलमननं 70 रन्स करत झुंज देण्याचा प्रयत्न केला खरा, पण ते विजय मिळवू शकले नाहीत. लंकेतर्फे कुलसकेरा आणि चिमारानं प्रत्येकी 3 तर मलिंगानं 2 विकेट्स घेतल्या.
आपल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर कुमार संघकारानं लंकेला विजय तर मिळवून दिले, पण त्याचबरोबर गेल्या 6 मॅचमध्ये संघकारानं तब्बल 496 रन्स ठोकलेत। सर्वाधिक रन्स ठोकणाऱ्यांच्या यादीत संघकारानं पहिलं स्थान पटकावलंय। या 6 मॅचेसमध्ये संघकारानं 4 सेंचुरी ठोकल्यात, तर स्कॉटलंड विरुद्ध ठोकलेले 124 रन्स हा संघकाराचा हायएस्ट स्कोर ठरलाय। वर्ल्ड कपमध्ये सलग 4 सेंचुरी ठोकण्याचा विक्रम कुमार संघकारानं केला। या अगोदर एका वर्ल्ड कपमध्ये 4 सेंचुरीज कोणीही ठोकल्या नव्हत्या। 1996 ला मार्क वॉनं, 2003 ला सौरव गांगुलीनं आणि 2007 ला मॅथ्यू हेडननं वर्ल्ड कपमध्ये 3 सेंचुरी ठोकण्याचा रेकॉर्ड केला होता, पण एकाच वर्ल्ड कपमध्ये 4 सेंचुरीज आतापर्यंत कोणीही ठोकल्या नव्हत्या। स्कॉटलंड विरुद्ध सेंचुरी ठोकत संघकारानं हा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय। वर्ल्ड कपच्या इतिहासात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक सेंचुरीज जमा आहेत। सचिननं वर्ल्ड कपमध्ये 6 सेंचुरीज ठोकल्या, तर याच वर्ल्ड कपमध्ये 4 सेंचुरी ठोकणाऱ्या संघकारानं दुसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे। संघकाराच्या खात्यात सध्या 5 सेंचुरीज जमा आहेत आणि त्यामुळे संघकारा सचिनचा सर्वाधिक सेंचुरीजचा रेकॉर्ड मोडतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। श्रीलंकेच्या स्कॉटलंडवरच्या विजयात मोठा वाटा उचलला तो कुमार संघकारा आणि तिलकरत्ने दिलशानच्या पार्टनरशिपनं। संघकारा आणि दिलशाननं 173 बॉलमध्ये 17 4 आणि 4 6 ठोकत 195 रन्सची तुफान पार्टनरशिप केली। यात त्यांचा स्ट्राईक रेट होता 112.72चा। याच धुवाधार बॅटिंगच्या जोरावर त्यांनी लंकेला 300चा टप्पा ओलांडून दिला। स्कॉटलंडवरच्या विजयानंतर ग्रुप ए मध्ये श्रीलंका दुसऱ्या स्थानावर गेली आहे, पण ऑस्ट्रेलियाची स्कॉटलंड विरुद्धची एक मॅच बाकी आहे, त्यामुळे पुन्हा एकदा यामध्ये उलथापालथ होऊ शकते। त्यामुळे सगळ्या मॅचेस नंतर लंकेला कदाचित तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागेल। न्यूझीलंड पहिल्या, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या, श्रीलंका तिसऱ्या आणि बांगलादेश चौथ्या स्थानावर असण्याची दाट शक्यता आहे। सर्वाधिक रन्सच्या यादीमध्ये कुमार संघकारानं पहिलं स्थान मिळवलंय। संघकाराच्या खात्यात आहेत 496 रन्स, तर दुसरा क्रमांक पटकावलाय तो लंकेच्याच तिलकरत्ने दिलशाननं। दिलशानच्या खात्यात 395 रन्स आहेत, तर तिसऱ्या नंबरवर शिखर धवन आहे। धवनच्या खात्यात 333 रन्स आहेत। सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत स्कॉटलंडच्या जॉश डेव्हीनं पहिलं स्थान पटकावलंय। जॉश डेव्हीनं लंकेविरुद्धच्या मॅचमध्ये 2 विकेट्स घेत 14 विकेट्स एकूण घेण्याची किमया केली आहे। स्कॉटलंडचं वर्ल्ड कपमधलं आव्हान या अगोदरच संपुष्टात आलं असलं तरीही जॉश डेव्हीनं मात्र कमालीची कामगिरी करत पहिलं स्थान पटकावलंय। दुसऱ्या क्रमांकावर 13 विकेट्स घेत ट्रेंट बोल्ट, तर तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचाच टीम साऊदी आहे। साऊदीच्या खात्यातही 13 विकेट्स आहेत। आणि आज वर्ल्ड कपमध्ये ग्रुप ए मधली मॅच रंगतीये। आज वेलिंग्टनच्या वेस्टपॅक स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेला आव्हान द्यायला सज्ज झाली आहे ते यूएईची टीम। या मॅचमध्ये विजय मिळवत दक्षिण आफ्रिका क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाय होणार आहे, तर पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये भाग घेतलेल्या यूएईसाठी ही अजून एक मोठी मॅच आहे। तर या मॅचमध्ये सगळ्यांचं लक्ष असेल ते दक्षिण आफ्रिकेच्या तुफान बॅटिंगकडे। सर व्हिव्हियन रिचर्डसनना क्रिक इन्फो या वेबसाईटनं वन डे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम क्रिकेटर हा सन्मान बहाल केलाय। 50 जणांच्या एका निवड समितीनं सर व्हिव रिचर्ड्स यांची सर्वोत्तम वन डे क्रिकेटर म्हणून निवड केली। 50 पैकी 29 मतं मिळवत सर रिचर्डसननं सचिन तेंडुलकर, वसीम अक्रम, ॲडम गिलख्रिस्ट आणि महेंद्रसिंग धोनीला मागे टाकलं। या यादीत सचिन तेंडुलकरनं दुसरा, वसीम अक्रमनं तिसरा, ॲडम गिलख्रिस्टनं चौथा, तर महेंद्रसिंग धोनीनं 5वा क्रमांक पटकावला। बघूयात काही मनोरंजन क्षेत्रातल्या घडामोडी। सोमवारी रात्री न्यूयॉर्कला इंडियाज डॉटरचं प्रीमियर झालं। हॉलिवूडचे अनेक कलाकार या प्रीमियरसाठी आले होते। निर्भयावरच्या बीबीसीच्या या डॉक्युमेंटरीवर भारतात बंदी आहे। फेरिदा पिंटो ही यावेळेला उपस्थित होती। यावेळेला सेलिब्रिटींनी मेणबत्त्या पेटवून निर्भयाला आदरांजली वाहिली। फेरिदा पिंटो या डॉक्युमेंटरीची असोसिएट प्रोड्युसर आहे। पीके सिनेमाचं सिक्वल अभिजित जोशी सध्या लिहितोय। पीकेची डीव्हीडी लॉन्च झाली तेव्हा राजकुमार हिरानीला हा प्रश्न विचारला होता, त्यावर त्याने उत्तर दिलं की अभिजितला आधी लिहू तर दे। पीके सिनेमाच्या शेवटी रणबीर कपूरची एंट्री आहे आणि त्यावेळेलाच प्रेक्षकांना सिक्वलची शंका आली होती। आता या सिक्वलमध्ये आमिर आणि रणबीर एकत्र दिसतील अशी आशा करूयात। अमिताभ बच्चनच्या पीकूबद्दल भरपूर उत्सुकता आहे। अमिताभ, दीपिका आणि इरफान यांची एकत्र केमिस्ट्री पाहणं म्हणजे मोठी ट्रीट आहे। हा सिनेमा आधी 30 एप्रिलला रिलीज होणार होता, पण आता हा सिनेमा 8 मेला रिलीज होतोय। शुजित सरकारचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा या वर्षातला सर्वात मोठा सिनेमा ठरू शकतो। सोनाक्षी सिन्हा आपल्या वडिलांसोबत शत्रुघ्न सिन्हांसोबत काम करणार आहे। बऱ्याच दिवसांनी शत्रुघ्न सिन्हा सिनेमात दिसणार आहे। ही ॲक्शन फिल्म आहे। सिनेमाचं शूट याच महिन्यात सुरू होईल।
सिनेमात अनुराग कश्यप व्हिलनच्या भूमिकेत असेल. अरबाज खान दबंग 3चे दिग्दर्शन करणार आहे, तसं त्यानं ट्विटही केलंय. आणि मुख्य भूमिकेत असेल सलमान खान. पण सध्या सलमान खूपच बिझी असल्यानं अरबाजला त्याच्या डेटसाठी थांबावं लागणार आहे. विनोद चोप्रा आता घेऊन येतोय ब्रोकन हॉर्सेस हा इंग्लिश सिनेमा. या सिनेमात विन्सेंट डॉनफ्रियो, ॲटन येल्चिन आणि क्रिस मार्क्वे यांच्या भूमिका आहेत. मंगळवारी सिनेमाचं प्रीमियर झालं, त्यावेळेला आमिर खान आणि अमिताभ बच्चनही उपस्थित होते. ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये नावाजलेल्या सॅम स्मिथ आणि ऑस्कर विजेता जॉन लिजंड यांनी स्मिथच्या ले मी डाऊन या गाण्याचं नवं व्हर्जन रेकॉर्ड केलं. इंग्लंड आणि आफ्रिका इथल्या कॉमिक रिलीफ या संस्थेसाठी मदत म्हणून हे नवं गाणं आहे आणि येत्या 13 मार्चला लंडनच्या पॅलॅडियम इथे या कलाकारांचा एक शो होणार आहे. हा शो ही संस्थेच्या मदतीसाठीच आहे. पॉपची महाराणी असलेली मॅडोना आपला नवा अल्बम घेऊन येते आणि त्याचं नाव आहे रिबेल हार्ट. या अल्बममध्ये काइन वेस्टचाही सूर ऐकायला मिळेल. सिद्धांत या सिनेमाचं फर्स्ट लुक लॉन्च झालं. आजोबा आणि नातू यांच्या नात्यावरचा हा सिनेमा आहे. आयुष्याचं सूत्र शोधताना त्यातल्या प्रश्नांची उकल गणितामार्फत कशी करता येते हे या सिनेमात दाखवलंय. मुख्य भूमिकेत आहेत विक्रम गोखले आणि नातवाच्या भूमिकेत आहेत अर्चित देवधर. आपल्या गझलांसाठी लोकप्रिय असलेले रूपकुमार राठोड आणि सोनाली राठोड यांच्या गझलांचा अल्बम लॉन्च झालाय. जिक्र तेरा या नावाचा हा अल्बम आहे आणि यामध्ये 8 गझलकारांच्या गझला दोघांच्याही आवाजात ऐकायला मिळतात. जगजीत सिंगना हा अल्बम अर्पण करण्यात आलाय. आणि याबरोबरच आजच्या स्पीड न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.